अमरावतीमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या या मागणीसाठी आता खानापूर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। तर संतप्त आंदोलकांनी आयुक्तालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न देखील केलाय। कार्यालयाच्या बाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। प्रशासनाच्या निर्णयानंतर आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं देखील आंदोलकांनी म्हटलेलं आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय, ही गर्दी देखील आपण पाहतोय। अमरावतीमधील ही दृश्य प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आता अमरावतीमधील खानापूर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। या संदर्भात त्यांनी वारंवार प्रशासनाकडे मागणी देखील केली आहे। संतप्त आंदोलकांनी आयुक्तालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र आता कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर आंदोलकांना समजूत काढण्याचा प्रयत्न देखील पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केला जातोय। प्रशासनाच्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार असल्याचं देखील आंदोलकांचं म्हणणं आहे। ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी थेट जातोय सूरज दहाट, आपले प्रतिनिधी त्या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले जात आहेत। सूरज, प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी अमरावतीच्या खानापूर ग्रामस्थांची मागणी आहे। बऱ्याच दिवसांपासून ते मागणी करत होते असं देखील कळतंय। आता ते आंदोलक संतप्त झालेले आहेत, त्यांनी आयुक्तालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केलाय। या आंदोलनाच्या संदर्भातले सध्याचे ताजे अपडेट नेमके काय मिळत आहेत? शुभम, नक्कीच मी सध्या अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये आहे। याच ठिकाणी जर बघितलं तर हजारोच्या संख्येने जे आहे जे बौद्ध बांधव या ठिकाणी आलेले आहे। गेल्या 3 तासापासून जे आहे ते या ठिकाणी ठिय्या बांधून बसलेले आहे। पण जर पाहिलं तर या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या या मुख्य प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारामधून सुद्धा या ठिकाणी घुसण्याचा या ठिकाणी आंदोलकांचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। गेल्या 5 दिवसापासून जे आहे या ठिकाणी आंदोलन चालू आहे, ठिय्या आंदोलन चालू आहे। मात्र जर पाहिलं गेलं तरी देखील प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचा तोडगा काढण्यात नाही आलेला नाही असा जो आरोप आहे। संपूर्ण जे नागरिक आहे जे अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानापूर या गावामधील आहे आणि याच गावामध्ये जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेशद्वाराचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी लावून धरलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रवेशद्वार आहे या ठिकाणी व्हावं अशी जी या ग्रामस्थांची मागणी आहे। आता जर बघितलं तर हजारोच्या संख्येने जे आहे जे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर ठिय्या म्हणून बसलेला आहे। आता जर आपण जर पाहिलं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, यांनी या ठिकाणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्यापपर्यंत कुठलाही या ठिकाणी तोडगा निघालेला नाही। आपण जर बघू शकतो हजारोच्या संख्येने जे आहे या ठिकाणी बौद्ध बांधव या ठिकाणी आलेले आहे आणि कुठल्याही परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवेशद्वार आम्ही घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी जी भूमिका या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकंदरीत जर बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे। हजारो मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद स्वतः या ठिकाणी आंदोलनस्थळी आलेले आहे। मात्र आंदोलनकर्ते जे आहे कुठल्याही प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर आता पुढे या ठिकाणी नेमकं काय होणार हे बघावं लागेल। मात्र आता जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून हजारोच्या संख्येने जे आहे जे बौद्ध बांधव या ठिकाणी आलेले आहे। मात्र आता जर पाहायला गेलं तर प्रशासनाच्या वतीने आता काही वेळानंतर निर्णय राहील, मात्र या निर्णय कोणता आहे तो या ठिकाणी या निमित्तानं बघावं लागेल। शुभम, सूरज, महत्त्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर अमरावतीमधील खानापूर ग्रामस्थ आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।